नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सगळ्यांचं स्वागत किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. बऱ्याच जण आपल्या घरी शिल्लक कणिक किंवा शिळी कणिक राहते आणि ती कणिक आपण फ्रीजला ठेवतो. बरेच जण असं म्हणतात की शिल्लक कणिक जी आहे ती फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर काळी पडते. अशा वेळी त्या कणकेचं करायचं काय? म्हणूनच जेव्हा आपल्याकडे थोडी कणिक शिल्लक राहते ना, त्यावेळी आपण अशी मस्त जुगाड आणि भन्नाट रेसिपी करू शकतो. चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. तर आता इथं बघा मी 3 मध्यम आकाराचे उकडून घेतलेले बटाटे घेतले, त्याच्यावरची मी सालं काढून घेतलेली आहेत. आता हे जे काही मी बटाटे घेतलेले आहेत ते थोड्या मध्यम आकाराचे घेतले. तुमच्याकडे जर थोड्या मोठ्या आकाराचे बटाटे असतील, तुम्ही थोड्या मोठ्या आकाराचे पण हे बटाटे घेऊ शकता. आता हे बटाटे जे आहेत ते आपण अशा पद्धतीनं बारीक खिसणीनं खिसून घेणार आहोत. तुम्ही हवं तर हे बटाटे मॅश पण करू शकता, पण हे एकसारखे बटाटे व्हावे किंवा हे जे आपण मिश्रण करतोय ते एकसारखं व्हावं म्हणून मी अशा पद्धतीनं हे बटाटा खिसून घेतला. यामध्ये मसाले घालूयात. सुरुवातीला पाव चमचा हळद पूड, पाव चमचा धनेपूड वापरली. त्यानंतर पाव चमचा आपण ह्याच्यामध्ये जिरेपूड वापरतोय. त्यानंतर पाव चमचा आपण ह्याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट हे रंगासाठी वापरले. त्यानंतर चवीनुसार आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूयात. आता ना थोडी चटपटीत चव यावी ह्यामुळे ह्याच्यासाठी मी पाव चमचा इतकी आमचूर पूड वापरते. नसेल तर चाट मसाला पण घालू शकता. त्यानंतर पाव चमचा आपण ह्याच्यामध्ये गरम मसाला घालतोय. आता हे सगळे मसाले बघा आणि बटाटा जो आहे तो चांगलासा मिक्स करून घ्यायचा. ह्या मसाल्यांमुळे काय होतं, ह्या बटाट्याला अगदी छान अशी चटपटीत चव येते. आता जे सारण होतं ते तयार झालेलं आहे. तर इथं आता बघा माझ्याकडे ही शिल्लक किंवा शिळी राहिलेली कणिक आहे. मी बऱ्याच वेळा आधी पण तुम्हाला सांगितलं होतं की बऱ्याचदा आपला अंदाज चुकतो किंवा घरी जर पाहुणे येणार असतील तर आपण थोडी जास्त कणिक मळतो. अशा वेळी ही कणिक शिल्लक राहते. त्यातल्या शिल्लक कणकेचं आपण ही रेसिपी बनवू शकतो. तुमच्याकडे जर शिल्लक कणिक नसेल तर तुम्ही हवं तर ताजी कणिक देखील ह्या रेसिपीसाठी वापरू शकता. आता ह्यातला बघा एक मी छोटा गोळा जो आहे तो काढून घेतला आणि त्यानंतर हा जो गोळा आहे तो गव्हाच्या पिठामध्ये बुडवून मी ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो ना, तर अगदी त्याच पद्धतीने मी पातळ अशी चपाती लाटून घेते. बऱ्याच जणांना मुलाला आपण चपाती वगैरे लाटून देऊ तर ते खात नाहीत. अशा वेळी जर आपण अशी युनिक आणि भन्नाट रेसिपी जर मुलांना करून देऊ तर मुलांना पण ही रेसिपी खायला खूप म्हणजे खूप आवडेल आणि ते अगदी एन्जॉय करत ही रेसिपी खातील. तर इथं तुम्ही बघू शकता मी जी चपाती होती ती थोडीशी पातळ पद्धतीनं ही लाटून घेतलेली आहे. आता चपाती लाटून तयार झाल्यानंतर आपण जे काही मगाशी बटाट्याचं सारण तयार करून घेतलं होतं किंवा जे मिश्रण तयार करून घेतलं होतं ते चमच्यानं घालून आता आपण अशा पद्धतीनं संपूर्ण चपातीला आता हे जे सारण आहे ते लावून घेणार आहोत. तुम्ही याच्यामध्ये हवं तर खिसून घेतलेलं गाजर पण घालू शकता. सारण बघा लावून घेतल्यानंतर कडेनं थोडेसे चपातीचे काठ शिल्लक ठेवले जेणेकरून ते चिकटवणे येण्यासाठी. आता वरून बारीक चिरून घेतलेली मी कोथिंबीर घातली आणि त्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय अगदी त्या पद्धतीने आपण आता रोल करून घेणार आहोत. आता रोल बघा हा चांगलासा पॅक करून घ्यायचा जेणेकरून सारण बाहेर येणार नाही. वरून थोडंसं गव्हाचं पीठ टाकून तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय अगदी त्याच पद्धतीनं हा रोल थोडा मोठा करून घ्यायचा जेणेकरून मध्यभागी जर जाड झाला असेल तर तो एकसारखासा रोल तयार होतो. त्यानंतर सुरीनं बघा आपण अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं आपण भाकर वगैरे कट करतो ना, तर अगदी त्याच पद्धतीनं मी हा कट करून घेते. तर संपूर्ण बघा हे कट करून झाल्यानंतर पुढचं आणि पाठीमागचं जे टोक होतं ते काढून घेतलं कारण त्यामध्ये सारण नव्हतं. आता हे जे सगळे भाग आहेत ते सुटे करून घेतले. तुम्ही बघू शकता आतमध्ये खूप छान असे लेयर्स पडले. हातावरती थोडंसं गव्हाचं पीठ घेऊन आता ह्या टिक्क्या ज्या आपण तयार केल्या ना थोड्याशा प्रेस करून घ्यायच्या. त्यामुळे काय होतं आतमध्ये जे काही लेयर्स आहेत ना ते अगदी छान आणि सुटे तयार होतात. सगळ्या पिन व्हील टिक्के तयार झाल्यानंतर गॅसवरती एका पॅनमध्ये बघा मी 2 मोठे चमचे तेल घातलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर ज्या आपण टिक्क्या करून घेतल्या होत्या तर ह्या टिक्क्या ज्या आहेत त्या तेलावरती आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही हवं तर त्या डीप फ्राय पण करू शकता. कमी तेलामध्ये झटकीपट होणारी अशी रेसिपी आहे आणि त्याबरोबर ना ही रेसिपी खाताना अगदी चटपटीत लागतं. तुम्ही ही रेसिपी मुलांना शाळेतून घरी आल्यानंतर किंवा मग तुम्ही संध्याकाळच्या वेळी चहाच्या वेळी पण अशी रेसिपी बनवू शकता. दिसताना ती खूपच यमी आणि अगदी टेम्पटिंग दिसते. बघता क्षणी खावीशी वाटते आणि मुलांना तर असं काहीतरी युनिक करून द्याल ना तर मुलं पण अगदी एन्जॉय करत खातात. त्यावेळी ना आपल्याला बऱ्यापैकी खूप छान वाटतं आणि अशाच रेसिपी आपण नक्की मुलांसाठी करू शकतो. आता बघा छान असा गोल्डन ब्राऊन रंग आला की आता ह्या आपण पलटवून घ्यायच्या. अगदी छान वरची बाजू कुरकुरीत आणि जे बटाट्याचं सारण आहे ना ते आतपर्यंत गेल्यामुळे अगदी मस्त चव लागते आणि टिक्की थोडीशी प्रेस केल्यामुळे अगदी मस्त अशी शॅलो फ्राय पण होते. तुम्ही बघू शकता रंग तर अगदी मस्त सुरेख आला आणि बघताना तर ते अगदी टेम्पटिंग आणि यम्मी दिसते. तर सगळ्या आपल्या ह्या पिनव्हील टिक्क्या तयार झालेल्या आहेत. तेल निथळून आता ह्या टिक्क्या आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. आज आपण ना ह्या शिळ्या कणकेपासून पिनव्हील टिक्की बनवली आहे. ही जी टिक्की आहे याला पिनव्हील का म्हणायचं कारण आपण ती रोल केली होती
आणि म्हणून ती चाकासारखी असते, म्हणून तिला पिनव्हील टिक्की म्हणतात. ही तुम्ही टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता. तर तुम्हाला माझी आजची ही युनिक आणि भन्नाट रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूयात एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची स्वतःची काळजी घेत राहा आणि व्हिडिओला मस्तपैकी लाईक करा. धन्यवाद.